राज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मेघगर्जनेसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईसह ठाण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे। रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। महाराष्ट्रामध्ये आता मुसळधार पावसाचं थैमान बघायला मिळत आहे। सध्या पाऊस वाढलेला आहे व सध्या पाऊस सुरू असलेलं मोठं क्षेत्र आता दुसऱ्या जिल्ह्यांकडे मोठ्या गतीने सरकत चाललेलं आहे। त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार तर काही भागात अतिमुसळधार पावसाची तीव्रता व्याप्ती आता वाढत जाण्याच्या मार्गावरती बघायला मिळत आहे। भयानक स्वरूपाचं वातावरण आता राज्यामध्ये दाखल होत आहे। नेमका पाऊस आता कोणत्या जिल्ह्यात कसा राहील, कुठे मुसळधार राहील, कुठे जोरदार राहील, सर्व काही अंदाज आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जर सबस्क्राइब केलं तर रोज तुम्हाला सविस्तर हवामान अंदाज या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। त्यापूर्वी तुम्ही एक तुमचा जिल्हा जो असेल त्याचं नाव देखील कमेंटमध्ये सांगू शकता। तुमचा जिल्हा कोणता आहे त्याचं नाव लगेच कमेंटमध्ये सांगा। मग तुमच्या जिल्ह्याचा पण अंदाज याच व्हिडिओच्या माध्यमातून व येणाऱ्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की दिला जाईल। तर चला पाहूयात हवामान अंदाज। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता सध्या स्थितीला मोठं पावसाळी वातावरण आता राज्यामध्ये दाखल होत चाललेलं आहे। विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाचा पाऊस राज्यात बघायला मिळत असून तुफान पावसाचं वातावरण हे आता राज्यामध्ये आता तीव्र होत चाललेलं आहे। पुढचे काही तास तर असे महत्त्वाचे ठरतील की खूप भयानक पाऊस आता राज्यात दाखल होईल। यामध्ये तुम्हाला लाईव्ह मॉडेलनुसार दाखवत आहे। या ठिकाणी बघू शकता, सध्या स्थितीला जर विचार केला तर आता लातूर पेठसाठी भयानक अलर्ट देण्यात आलेला असून लातूर, औसा, शिरूर, अंतपाल, उदगीर, धाराशिव, बार्शी, वैरागचा भाग भयानक स्वरूपाचा पाऊस पुढच्या 2 तासामध्ये दाखल होणार असून काही ठिकाणी अतिशय मुसळधार तीव्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। यामध्ये इकडे मुरकी भाग, उदगीर, शिरूर, अंतपाल या भागामध्ये, तसेच औसा, लातूर, गाटेगाव, भंडारचा भाग असेल, कोंडचा भाग असेल, मुरुड पेठचा भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता दाखल होत असून काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस तर काही ठिकाणी यापेक्षा अधिक भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनो हा अंदाज लक्षात घ्या। खूप मोठं एक वादळी वातावरण आता राज्यामध्ये दाखल होत असून तीव्र पावसाचा अंदाज आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहे। त्यानंतर इकडे रेणापूर साईड, बर्दापूर, घाटनांदुरा, अंबेजोगाई, परळीचा भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी धो-धो स्वरूपाचा पावसाचा अंदाज देखील बघायला मिळू शकतो। हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे। तसेच केज, कळंबचा भाग असेल, चौसाळ्याचा भाग असेल, आता फक्त 2च तास तुम्ही प्रतीक्षा करा। 2 तासात तुफान पाऊस या ठिकाणी आलेला दिसणार आहे। मात्र तुरळक ठिकाणी पाऊस राहील। जनावरांची योग्य ती काळजी घ्या। अतिशय विजांचा कडकडाट प्रचंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे। तीव्र विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आता दाखल होत आहे। त्यानंतर इकडे बघा, यामध्ये अहिल्यादेवीनगरला एक मोठा अलर्ट बघायला मिळत आहे। अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागात तुफान पावसाची शक्यता आहे। आता एक मोठं पावसाळी क्षेत्र काही जिल्ह्यांकडे खूप मोठ्या वेगाने सरकत असून वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस आता दाखल होत आहे। यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पुढच्या 2 तासात भयंकर पाऊस, रात्री उशिरापर्यंत धो-धो पाऊस कुठे पडत राहणार आहे, आता सर्व काय अंदाज बघणार आहोत। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज बघायला मिळेल। तर इकडे आता लक्ष देऊन बघावं, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा अंदाज लगेच आपण देणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता, अहिल्यादेवीनगरच्या बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी कमेंट केलेले होते आमच्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील। तर या ठिकाणी पुढच्या 2च तासात पाऊस वाढणार असून अळकोटी, अहिल्यादेवीनगर, पाथर्डीचा भाग मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। बागूर, पैठण, राहुरी, गोरेगावचा भाग असेल, जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे। श्रीरामपूर, संगमनेर, गंगापूरचा भाग येत्या 2 तासात हाय अलर्ट असून या भागात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे। या भागातील देखील शेतकऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं होतं, त्यामुळे यांच्या भागाचा अंदाज आपण देत आहोत। तुम्ही देखील कमेंटमध्ये लगेच तुमचा जिल्हा असेल, तालुका असेल, कमेंटमध्ये सांगा। तर इकडे बघू शकता, गंगापूर, वैजापूरला 2च तासात तुफान पावसाला सुरुवात होणार असून कोपरगावला देखील भयंकर स्वरूपाचं वातावरण आता निर्माण होणार आहे। एक तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण या ठिकाणी आता दाखल होणार असून मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क करायचं आहे। विजांच्या लकलकाटासह मोठं भयानक स्वरूपाचं वातावरण आता राज्याच्या दिशेने येत आहे। व शेतकरी मित्रांनो, आता
सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे व सध्या कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत चाललेला आहे, तर चला आता तो अंदाज बघूयात। यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सतर्क राहा, कारण खूप मोठं 100% पावसाळी वातावरण हे तुमच्या जिल्ह्याकडे देखील येऊ शकतं, कारण तशी परिस्थिती आता निर्माण होण्याचा अंदाज आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळत आहे। तर चला तो पावसाचा अंदाज आपण पाहूयात। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता दाखल होत चाललेलं असून मध्यम ते मुसळधार पावसाची तीव्रता आता आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये बघायला मिळत आहे। गंगाखेड, परळीचे भाग असतील, भयानक स्वरूपाचा पाऊस दाखल होत आहे। तसेच बर्दापूरचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आता दाखल होत चाललेला आहे। त्यामुळे सर्वांनी सतर्क राहा। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचं, अतिमुसळधार पावसाचं वातावरण आता दाखल होत चाललेलं आहे। बर्दापूरला तुफान पाऊस सुरू झालेला आहे। आपण थोड्या वेळापूर्वी अंदाज दिला होता, रेणापूर, बर्दापूर, कारसा, मोडका तुफान पाऊस या जिल्ह्यामध्ये, तालुक्यांमध्ये होणार आहे। त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहा व बर्दापूर जिल्ह्यात आता काही मिनिटातच पावसाळी वातावरण दाखल होईल। जास्तीत जास्त 25 ते 30 मिनिटं किंवा 35 मिनिटं लागतील, पण एक तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण या ठिकाणी हजेरी लावेल। यामध्ये बर्दापूर, घाट, नांदुरा, अंबाजोगाईचा भाग असेल, या ठिकाणी तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण 100% आता दाखल होणार असून सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। उदगीरला पाऊस दाखल झालेला आहे, सतर्क राहा। उदगीर, मोरकेचा भाग असेल, तुफान पाऊस सुरू झालेला आहे। हा पाऊस शिरूर, अंतपालच्या भागात 2 तासात दाखल होणार असून उदगीरचे राहिलेले भाग असतील, त्या ठिकाणी त्या 2 तासात तुफान पावसाला आता सुरुवात होणार असून या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, कारण तसा मोठा तुफान पाऊसच आपल्याला या भागामध्ये बघायला मिळत आहे। खूप मोठं वादळी वातावरण या ठिकाणी आता हजेरी लावण्याच्या मार्गावरती आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यानंतर इकडे लातूर उत्तर साईड, रेणापूर, बोटकाचा भाग, मुरुड, कळंबचा भाग, मस्सा, तारखेडचा भाग असेल, मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचं वातावरण आता बघायला मिळत आहे। त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहणं गरजेचं आहे। भूम, तारखेडचा भाग असेल, पाथोडून, मस्सा या भागामध्ये, परंडा, बार्शीचा भाग असेल, मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी अतिशय भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता बघायला मिळत आहे। सालसेचा भाग असेल, तसेच इकडे केरनाचा भाग, करमळाचा भाग, जोरदार ते मुसळधार पाऊस पुढच्या काही तासात दाखल होत आहे। त्यानंतर आता हे 150 ते 200 किलोमीटर अंतरावरचं पावसाळी वातावरण अचानकपणे येत आहे। शेतकऱ्यांना वाटत देखील नव्हतं की आज पाऊस येईल, कारण आता आकाशाकडे बघितलं तर काही वातावरण दिसत नाही, मात्र अचानकपणे पाऊस येत आहे। त्यामुळे आता हा अंदाज शेवटपर्यंत बघा। आता राहिलेला व्हिडिओ फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत तुम्ही जर बघितला तर तुमच्या भागात कसा पाऊस राहील या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघायला मिळेल। तर चला पाऊस पडणारे आता पुढचे जिल्हे आपण बघूयात। तर इकडे बघा, यामध्ये आता कळंब तालुक्यामध्ये पाऊस जोर धरू लागलेला असून कळंब, मस्सा, तारखेड, भूम, पाथरूडच्या भागात मुसळधार पाऊस आता जोर धरत आहे। नदी नाले आता तुफान वाहणार असून अतिशय भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे। मध्यम ते जोरदार, तर काही भागात अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे दाखल होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात देखील घेणं गरजेचं आहे। तुफान स्वरूपाचं वातावरण आता दाखल होत आहे। त्यानंतर इकडे केज तालुक्यात देखील आता पुढच्या काही तासामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता बघायला मिळणार आहे। केज तालुक्यात बहुतांश भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज राहणार असून मध्यम ते जोरदार, तर काही भागात अतिशय मुसळधार स्वरूपाचं वातावरण हे आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या, एक मोठं पावसाळी वातावरण येत आहे। त्यानंतर परळी तालुक्यात पाऊस आता वाढणार आहे। माजलगावला पाऊस सुरू झालेला असून माजलगाव, पाथरी, सेलूचे भाग, परतूरचे भाग असतील, तुफान पाऊस आता सुरू झालेला आहे। हा पाऊस लवकरच पुढे चालून पैठणकडे हजेरी लावणार आहे। पैठणच्या भागात, गेवराईच्या भागात तुफान स्वरूपाचं पावसाचं रौद्ररूप बघायला मिळणार असून तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। अतिवृष्टी होण्यासारखा देखील अंदाज काही ठिकाणी आहे। एवढं भयंकर स्वरूपाचं वातावरण निर्मिती होत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहा। तुफान पावसाचा जोर आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढतानाचं आता चित्र पाहायला मिळत आहे। येत्या 2 तासात एक मोठा हाय अलर्ट असून वादळी वातावरण काही जिल्ह्याकडे सरकत आहे। तर चला कोणते जिल्हे आहेत एका मिनिटामध्ये लगेच सांगतो। तर यामध्ये इकडे बघा, नागपूरमध्ये अतिशय भयानक पाऊस, रेकॉर्ड ब्रेक पाऊस सुरू झालेलाच आहे। वाडकी, पुणे, हिंगणघाटला देखील तुफान पाऊस सुरू झालेला आहे। आष्टी, आर्वी, मोजरे, अमरावती सध्या स्थितीला महापुरासारखं परिस्थितीचं संकट निर्माण झालेलं असून सतर्क राहा, कारण आपण अंदाज देतच असतो, अंदाज बघत चला। आता मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत असून मोजरी, आर्वीला अजून 2 तासात तुफान पाऊस, नदी नाले वाहतील असा पाऊस बघायला मिळणार आहे। यामध्ये दर्यापूरकडे हा पाऊस पुढे सरकणार असून याचा प्रभाव इकडे
मूर्तिजापूर अकोला दर्यापूरला तुफान पाऊस आता हा दाखल होत आहे। येत्या 2 तासात अमरावती मार्गे पाऊस डायरेक्ट इकडे दर्यापूर मूर्तिजापूरला येणार आहे। कारंजा नेरमध्ये पाऊस सुरू झालेला आहे, तो पाऊस मंगळूरपीरमध्ये आलेला आहे। मंगळूरपीरला तुफान पाऊस सुरू झालेला आहे। वाशिमकडे हा पाऊस सरकणार असून वाशिम रिसोड मेहकर लोणार चिखली भागातील तसेच पातूर भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहा। तुमच्या भागाकडे एक मोठं पावसाळी क्षेत्र आता सरकणार असून तुफान पावसाचा अंदाज तुमच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। त्यामुळे हा विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस आता बघायला मिळेल। तुफान पावसाची शक्यता आपल्याला बऱ्यापैकी भागात पाहायला मिळत आहे। हा एक अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा। मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण दाखल होत आहे। नांदेड जिल्ह्यात मोठा अलर्ट असून कंधार मुखेड पेठुमरी धर्मादाबादच्या भागात मुसळधार ते अतिशय भयंकर स्वरूपाचं वातावरण आता दाखल होण्याच्या मार्गावरती आहे। यामुळे सतर्क राहणं देखील खूप गरजेचं आहे। तर चला आता मॉडेलनुसार कोणत्या भागाला मोठा अलर्ट आता पावसाचा बघायला मिळत आहे, तर चला लगेच बघूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता मॉडेलने काय दाखवलं आहे, तर देगलूरला तुफान पाऊस येत्या 2 तासात दाखल होणार आहे। यामध्ये मुखेड अहमदपूरला देखील 2 तासात तुफान पाऊस दाखल होणार आहे, असं एक मोठा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे या सर्वच भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे। केज तालुका परळी बीड तालुका कोणताच भाग सुटणार नसून तुफान पावसाचा अंदाज आहे। तसेच इकडे नांदेडचा बहुतांश भाग, बसमत, पूर्णा, परभणीचा भाग असेल, तुफान पावसाची शक्यता या ठिकाणी आता बघायला मिळत आहे। या सर्व भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। अकोला अमरावतीच्या भागात देखील मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मालेगावला अतिवृष्टीची शक्यता असून मालेगावचा भाग असेल, त्यानंतर इकडे मालेगाव उत्तर साईड, साकुरे, निंबाटी भाग असेल, जामदारीचा भाग असेल, तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचं वातावरण 100% आपल्याला बघायला मिळू शकतं। त्यानंतर इकडे आर्वीचा भाग असेल, बोरकोटचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस, गारेगाव कारजवाडीचा भाग असेल, डोनगरेलचा भाग असेल, याही ठिकाणी अंजलीचा भाग असेल, तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून विजांच्या लखलखाटासह मुसळधार पावसाचं आगमन होणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा व त्वरित सतर्क देखील राहणं गरजेचं आहे। आता एक मोठं पावसाळी वातावरण कर्नाटक तेलंगणा मार्गे महाराष्ट्रात दाखल होणार आहे व विदर्भ मार्गे एक मोठं पावसाळी वातावरण आता काही जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे। अशी जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हा जर पाऊस आला तर अतिवृष्टीची शक्यता रात्रीला देखील बघायला मिळू शकते। तर चला ते नेमके कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे सांगतो। आता लक्ष देऊन राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर यामध्ये जर विचार केला तर पहिला जिल्हा नाशिक जिल्हा तुफान पाऊस दाखल होणार आहे। पाचोरा जळगावला देखील विजांच्या लखलखाटासह मध्यम ते जोरदार, काही भागात अतिशय मुसळधार पावसाची व्याप्ती आता वाढत जाणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। जळगाव जिल्ह्यात रात्रीला अतिवृष्टी झाली आहे, ढगफुटी झाली आहे, त्यामुळे मोठे जनजीवन विस्कळीत झाले, जनावरांचे नुकसान झालेले आहे। तुफान पावसामुळे काही ठिकाणी भयानक स्वरूपाचं पाणी शेतामध्ये शिरलं व शेतीतील जे काही पिके असतील ती मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता नुकसान होऊन मोठ्या प्रमाणात नासण्याचा प्रकार, काही ठिकाणी वाहून जाण्याचा प्रकार म्हणजे शेतातले पीक उपटून वाहून गेल्याचा प्रकार समोर आलेला आहे। त्यामुळे आता भयानक स्वरूपाचा पाऊस आता काही ठिकाणी दाखल होत आहे। अक्षरशः ढगफुटी सदृश वातावरण राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आता दाखल होत चाललेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा अंदाज लक्षात घ्या। खूप मोठं पावसाळी वातावरण हे राज्यामध्ये प्रभावी ठरत आहे। येत्या 2 तासात मोठा अलर्ट अकोला, अकोट, खामगाव या भागामध्ये असून मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर जालना, लोणार, छत्रपती संभाजीनगर, पैठण, सेलूचे भाग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढच्या काही तासात दाखल होणार आहे। मॉडेलनुसार मोठा बदल झाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे देखील गरजेचं राहील। परळीच्या भागात तुफान पाऊस आता सुरू होणार असून परळीच्या भागात येत्या 2 तासात मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता दाखल होईल। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। मध्यम ते जोरदार मुसळधार पावसाचं वातावरण आता दाखल होत आहे। अहिल्यादेवीनगर येत्या 2 तासात पावसाची शक्यता आहे। तर चला पुढचे जिल्हे एका मिनिटात सांगतो। तर इथे बघा आता राहिलेला लक्ष देऊन व्हिडिओ बघा। माजलगावला पाऊस सुरू झालेला आहे, सिलूला पाऊस सुरू झालेला आहे, अजून पाऊस वाढत जाईल। पूर्णाला पाऊस सुरू झालेला आहे, गंगाखेड साईडला पाऊस वाढत चाललेला आहे, परभणीला पाऊस वाढत चाललेला आहे। अतिशय भयानक पावसाचं वातावरण आहे। काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी येण्याचा प्रकार आता सध्या सुरू झालेला आहे। नांदेड, मुखेड, अर्धापूरचा भाग असेल, बसमतचा भाग असेल, तमसाचा भाग असेल, हदगाव, औंधाचा भाग, तसेच कळमनुरी, हिंगोलीला पाऊस आता वाढत चाललेला आहे। पुढच्या काही तासामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण या भागात दाखल होणार असून भयंकर पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। कारंजा, यवतमाळला अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे व अजून देखील पावसाचं प्रमाण बघायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा। पांढरकवाडा, यवतमाळ, कारंजा, ताडोबाचे भाग असतील, भयंकर स्वरूपाचं वातावरण दाखल होत आहे। उमरखेड, वर्धा, आर्वी, अमरावती, कोंडोली, नागपूर
हे काय जिल्हे असतील याही ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार असून मुसळधार पावसाची शक्यता बऱ्यापैकी भागामध्ये दिसून येत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। मोठं पावसाचं वातावरण हे राज्यभरात आता तुफान अवकाळी पावसासारखं जे वातावरण राहतं त्यापेक्षा दुप्पट वातावरण हे पावसाचं बघायला मिळत आहे। कारण आता वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे। अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस वाढणार आहे त्याबाबतचा अंदाज लवकरच येत आहे। पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा। पुढचा व्हिडिओ नक्की बघायला मिळेल। धन्यवाद।